हॅलो फ्रेंड्स, मी चेतन. आपल्या सगळ्यांचं आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत. आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत प्रेग्नन्सीचा 13वा आठवडा. तर प्रेग्नन्सीच्या 13व्या आठवड्यामध्ये तुमच्या बाळाची वाढ आणि विकास कसा असेल, यानंतर 13व्या आठवड्यात तुमच्या शरीरामध्ये काय बदल होतील, कोणती लक्षणे दिसून येतील, त्याचप्रमाणे सगळ्यात शेवटी आपण पाहणार आहोत तुम्हाला 13व्या आठवड्यात कोणती काळजी घेणे गरजेचे आहे. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. तर प्रेग्नन्सीच्या 13व्या आठवड्यामध्ये सगळ्यात पहिले तुमच्या बाळाच्या शरीरामध्ये काय बदल होतील. 13व्या आठवड्यामध्ये बाळाची साईज ही साधारणतः 7 सेंटीमीटर इतकी असू शकते. यानंतर बाळाचे वजन हे 25 ग्रॅम इतके असू शकते. यानंतर बाळाची वाढ ही आता फास्ट व्हायला सुरुवात होईल आणि बाळाच्या ॲक्टिव्हिटी देखील आता वाढलेल्या असतील. यामध्ये स्ट्रेचिंग, किकिंग आणि साईड बाय मूव्हमेंट अशा ॲक्टिव्हिटी बाळामध्ये दिसू शकतील. यानंतर बाळाचा व्होकल कॉर्ड हा देखील आता विकसित व्हायला सुरुवात होईल. तसेच बाळाची लिव्हर, पॅन्क्रियाज हे देखील आता कार्य करायला सुरुवात करतील. तसेच यानंतर बाळाच्या शरीरातील सेक्स ऑर्गन हे देखील विकसित व्हायला सुरुवात होईल. जर बाळ मेल असेल तर टेस्टीज विकसित होतील आणि जर फिमेल असेल तर ओव्हरीज विकसित होतील. यानंतर बाळाच्या शरीरावरती लहान लहान केस उगवायला सुरुवात होतील. त्यालाच लॅन्युगो असे म्हटले जाते. यानंतर बाळ आता त्याच्या आतमध्ये आजूबाजूला असलेले ॲम्नियोटिक फ्लुइड हे पिण्यास सक्षम झालेले असेल. यानंतर बाळ आता त्याची किडनी कार्य करायला सुरुवात करेल आणि आतमध्ये युरिन देखील पास करेल. यानंतर आता आपण बघूया तुमच्या शरीरामध्ये काय बदल होतील. तर पहिला बदल तुमच्या शरीरामध्ये दिसून येतो तो म्हणजे व्हॅजिनल डिस्चार्ज. तर हा डिस्चार्ज सफेद आणि पातळ असतो. यालाच शास्त्रीय भाषेमध्ये लिकोरिया असे म्हटले जाते. तर हा डिस्चार्ज गर्भाशयाला वाढलेला रक्तस्राव आणि पेल्विक फ्लोअरमधील वाढलेला रक्तस्राव यामुळे हा डिस्चार्ज दिसून येतो. तसेच हार्मोनल बदलांमुळे देखील हा बदल दिसून येतो. यानंतर पुढचा बदल आहे तो म्हणजे स्ट्रेच मार्क. मांड्यांवर, स्तनांवरती आणि पोटावरती स्ट्रेच मार्क दिसून येतात. त्यानंतर पुढील बदल दिसून येतो तो म्हणजे व्हिजिबल वेन्स. तर व्हिजिबल वेन्स या वाढलेल्या रक्तस्रावामुळे आणि हार्मोनल बदलांमुळे बघायला मिळतो. तर या त्वचेखाली ह्या व्हिजिबल वेन्स दिसू लागतात. स्पायडर वेन्स म्हणून यांना ओळखले जाते. तर ह्या वेन्स पायावरती किंवा छातीवरती दिसून येतात. यानंतर पुढचा बदल आहे तो म्हणजे वाढलेला सेक्स ड्राईव्ह. तर वाढलेल्या रक्तस्रावामुळे हा सेक्स ड्राईव्ह वाढलेला असतो. यानंतर पुढील बदल आहे तो म्हणजे लिगामेंट पेन. तर लिगामेंट पेन हे जसे जसे गर्भाशय वाढत असते तसे तसे गर्भाशयाला जोडले जाणारे लिगामेंट हे ताणले जातात. यांनाच मराठीमध्ये अस्थिबंध म्हटले जाते. तर हे अस्थिबंध गर्भाशयाची साईज जशी वाढत जाते तसे तसे हे ताणले जातात आणि त्यांच्यावरती पडलेल्या ताणामुळे त्या वेदना देतात. यांचे वेदना ह्या ग्रॉइन रिजनमध्ये बघायला मिळतात आणि त्या शार्प असतात. या पुढील बदल आहे तो म्हणजे ब्रेस्ट लीक. तर ब्रेस्टमधून कोलेस्ट्रॉम हळूहळू लीक व्हायला सुरुवात होते. तर हे कोलेस्ट्रॉम प्रोडक्शन आत्तापासून चालू झालेले असते. त्यामुळेच हे हार्मोनल बदलामुळे थोड्याफार प्रमाणात लीक व्हायला लागलेले असते. तर आता आपण व्हिडिओच्या शेवटी बघूया की तुम्हाला 13व्या आठवड्यामध्ये काय काळजी घेणे गरजेचे आहे. तर 13व्या आठवड्यामध्ये तुम्ही सप्लिमेंट तुमचे जे व्हिटॅमिन्स असतील, मिनरल्स असतील ते योग्य प्रमाणात चालू ठेवायचे आहे. डॉक्टर जे तुम्हाला ठरवून देतील तेच तुम्ही सप्लिमेंट व्हिटॅमिन्स व मिनरल्स घ्यायचे आहेत. जसे आयर्न, फॉलिक ॲसिड, त्यानंतर व्हिटॅमिन B12, त्यानंतर व्हिटॅमिन C, व्हिटॅमिन D, त्यानंतर कॅल्शियम यांचे डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य प्रमाणात सेवन करायचे आहे. यानंतर तुमचा आहार देखील हा चांगल्या प्रकारे जो संतुलित आहार असेल असा ठेवायचा आहे. यानंतर तुम्हाला जर लिगामेंट पेन होत असतील तर सपोर्टिव्ह पिलोचा वापर करणे तुम्ही या काळामध्ये करू शकता. यानंतर उठताना आणि बसताना सपोर्ट घेऊन उठणे हे तुम्हाला फायद्याचे ठरू शकते. तर मित्रांनो, ही होती 13व्या आठवड्यातील प्रेग्नन्सीविषयी माहिती. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.